नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रीडिंग विथ फोनिक्स. तर इंग्लिशमध्ये रीडिंग करण्याचे दोन प्रकार असतात किंवा दोन पद्धतीने इंग्लिशचं रीडिंग केलं जातं. ते म्हणजे पहिला म्हणजे फोनिटिकली, म्हणजे फोनिक्स थ्रू. आपण मुलांना आधी फोनिक्स साऊंड शिकवतो आणि त्यानंतर फोनिक्स थ्रू मुलांना रीड करायला शिकवतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे बाय साईट. आता बाय साईट म्हणजे काय, तर स्पेलिंग मेमराईज करायचं, स्पेलिंग लक्षात ठेवायचं आणि ते स्पेलिंग लक्षात ठेवून ते वाचण्याचा प्रयत्न करायचा या पद्धतीने. जसं की यामध्ये बरेच साईट वर्ड्ससुद्धा येतात, जसं की इज, देअर, ॲम यातले किंवा द या प्रकारचे काही साईट वर्डसुद्धा यामध्ये येतात. त्याशिवाय काही पॅटर्न वर्डसुद्धा यामध्ये येतात, जसं की नेचर, NATURE, याला आपण चर वाचणार. जसं की एक्झाम्पल अजून कल्चर, बघा यामध्ये सुद्धा आपण TURE ला चर असं वाचतोय. नेचर याला आपण फोनिक्स थ्रू रीड करत नाही, तर याला आपण काय बाय साईट म्हणजेच काय स्पेलिंग मेमराईज करतो, स्पेलिंग लक्षात ठेवतो किंवा स्पेलिंग पॅटर्न लक्षात ठेवतो आणि त्या पद्धतीने शब्द वाचण्याचा प्रयत्न करतो. तर हे झालं बाय साईट. आणि फोनेटिकली म्हणजे काय, तर आपण फोनिक साऊंड मुलांना शिकवतो. जसं की एला ॲ वाचायचं, बीला ब, सीला क, डीला ड. इथं लेटर साऊंड आहेत पण फोनिक साऊंड याच्यामध्ये याच्यासारखेच असतात. तर फोनिक साऊंड आपण मुलांना शिकवतो आणि मग फोनिक्स थ्रू मुलांना 2 लेटर वर्ड्स आधी शिकवतो, त्यानंतर 3 लेटर वर्ड्स शिकवतो. जसं की 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स. बघा 3 लेटर वर्ड्समध्ये जसं की आता समजा हा शब्द आहे ल, ल. एलचा फोनिक साऊंड ल, एचा फोनिक साऊंड ॲ आणि डीचा फोनिक साऊंड ड. ल ॲड, ल ॲड, लॅड, ड ॲड, ड ॲड, डॅड, प ॲड, पॅड किंवा त्याच पद्धतीने र ॲन, रॅन या पद्धतीने आपण मुलांना वाचायला शिकवतो. तर हे होतं की फोनिक्स थ्रू, म्हणजे आपण दोन पद्धतीने इंग्लिश रीडिंग करतो, फोनिटिकली आणि बाय साईट. तर आज आपण पाहणार आहोत की रीडिंग विथ फोनिक्स म्हणजे फोनिटिकली तुम्ही मुलांना रीड शब्द करायला कसे शिकवू शकता. आता जे मी दाखवले ते 2 वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स आणि 2 लेटर वर्ड्स होते. त्याशिवाय मोठे शब्दसुद्धा आपण कसे रीड करायचे फोनिटिकली ते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, शब्द असेल एखादा, जसं की हा शब्द घेतलेला आहे आपण टोमॅटो. आता मुलांना हा शब्द माहिती नाही आहे किंवा मुलांना ह्या शब्दाचं स्पेलिंग माहिती नाही आहे, हा शब्द मुलांनी याच्या आधी कधी वाचलेला नाही आहे, तर मुलं याला कसा वाचणार. तर मुलं याला फोनिटिकली रीड करण्याचा प्रयत्न करणार. ट ऑ, ट ऑ, म ॲ, ट ऑ टॉ, म ॲ मॅ, ट ओ टो या पद्धतीने टोमॅटो, टोमॅटो या पद्धतीने मुलं म्हणजेच काय करतायत मुलं, तर हा शब्द फोनिटिकली रीड करण्याचा प्रयत्न करत आहेत. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. आता हा शब्द मुलांनी कधीच वाचलेला नाहीये किंवा पाहिलेला नाहीये. तुम्ही जर मुलांना हा वाचायला लावला तर मुलं जसं आपण फोनिक्स मुलांना शिकवलेलं आहे त्या थ्रू मुलं हे वाचण्याचा प्रयत्न करणार. प्ल ॲ, प्ल ॲ, प्लॅ, न ए, ने, प्ल ॲ, प्लॅ, न ए, ने, प्लॅनेट, प्लॅनेट. तर या पद्धतीने मुलं फोनिक्स थ्रू शब्द रीड करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग ह्या रीडिंगसाठी तुम्ही काय बेसिक तयारी मुलांकडून करून घेतली पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुलांना फोनिक्स साऊंड शिकवायचे आहेत. जसं की A to Z लेटर तुम्ही घेतलेले आहेत आणि मुलांना डेली याची 1 ते 2 वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. एचा ॲ, बी, ब, सी, क, डी, ड, ई, ए, एफ, फ, जी, ग, एच, ह, आय, ई, जे, ज, के, क, एल, ल, एम, म, एन, न, ओ, ऑ, पी, प, क्यू, क्व, आर, र, एस, स, टी, ट, यू, अ, व्ही, व, डब्ल्यू, व, एक्स, वाय, य आणि झेड, झ या पद्धतीने तुम्ही ABCD लिहून घेऊन मुलांकडून डेली फोनिक्सची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. किंवा याच्या आधीच्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये मी फोनिक्स डिटेल शिकवलेले आहेत की कोणत्या फोनिक्सचा साऊंड आणि विथ एक्झाम्पल सांगितलेले आहेत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि मुलांना फोनिक्सची प्रॅक्टिस घेऊ शकता.
त्यानंतर मुलांना ओळख करून द्यायची आहे की ओव्हल्स आणि कॉन्सोनंटची. जसं की इथे मी ओव्हल्सला सर्कल केलेलं दिसते बघा, ए ई आय ओ आणि यू हे काय आहेत, 5 ओव्हल्स आहेत. तर हे ओव्हल्स तुम्ही मुलांना ओळख करून द्यायचे आहेत की ओव्हल्स कोणते आहेत, ए ई आय ओ यू. ओव्हल्स आहेत ए ई आय ओ यू. आणि फक्त फोनिक साऊंड आणि ओव्हलचे साऊंड यांची जर तुम्ही ओळख करून दिली तरी मुलं 2 लेटर वर्ड्स 3 लेटर वर्ड्स सहज वाचू शकतात. पण याच्यामध्ये आणखीन तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे असेल, मोठे मोठे शब्द तुम्हाला मुलांना वाचायला शिकवायचे असतील तर प्रत्येक ओव्हल हा कॉन्सोनंट सोबत जोडून काय साऊंड तयार करतो हे तुम्हाला मुलांना शिकवावं लागेल. जसं की इथे बघू शकता तुम्ही ओव्हल ए जेव्हा बी सोबत जोडला जातो तेव्हा बॅ, सी सोबत जोडला जातो तेव्हा कॅ, डी सोबत जोडला जातो डॅ, एफ फॅ, जी गॅ, एच हॅ, जे जॅ, के कॅ, एल लॅ, एम मॅ, एन नॅ, पी पॅ, क्यू क्वा, क्वॅ, आर रॅ, एस सॅ, टी टॅ, व्ही व्या, डब्ल्यू व्या, एक्स एक्सॅ, वाय या आणि झेड झॅ. तर या पद्धतीनेच तुम्ही ओव्हल ए सोबत ए कॉन्सोनंट सोबत जोडल्यानंतर कसा वाचला जातो, त्यानंतर ओव्हल ई कॉन्सोनंट सोबत जोडल्यानंतर ईचा साऊंड काय आहे, ए, ईचा साऊंड आहे ए. मग कसा वाचणार, बे, से, डे या पद्धतीने. त्याच पद्धतीने आयचा साऊंड आहे ई, ई, बी, सी, डी, फी, जी, ही, जी, की, ली, मी, नी. आता इथं तुम्ही बघू शकता आणखीन एक गोष्ट म्हणजे नोटीस करण्यासारखी की ज्यावेळी सी सोबत ई, आय आणि वाय येतात त्यावेळी सीला क न वाचता आपण स वाचत आहोत. हे सुद्धा तुम्ही मुलांना सांगायचं आहे, जेणेकरून हा स्पेलिंग रूल आहे, मुलांना रीडिंग करण्यासाठी याचा वापर होईल. त्यानंतर ज्यावेळेस यू सोबत असेल त्यावेळी ब, क, ड, फ, ग, ह. हे झाल्यानंतर ओ सोबत ज्यावेळी फोनिक्स कॉन्सोनंट जोडले जातील त्यावेळी बघा बो, को, डो, फो, गो, हो, जो, को, लो, मो, नो, पो, को, रो, सो, टो, वो, हो, क्यो, यो, झो. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना ह्या सगळ्या ह्याची ओळख करून द्यायची आहे की एका ओव्हल कॉन्सोनंट सोबत जोडल्यानंतर त्यांचं रीडिंग कसं केलं गेलं पाहिजे. यानंतर तुम्ही मुलांकडून मोठे मोठे शब्द अगदी सहज वाचून घेऊ शकता, जसं की किंवा बनवून सुद्धा घेऊ शकता. जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण. एक्झाम्पल बघा, प्लॅनेट. प्लॅ म्हणजेच काय, प्लसाठी काय लिहिणार, पी एल. त्यानंतर प्लॅ हा उच्चार आपण इथं पाहिलेला आहे, प्लॅ म्हणून पी एल ए, प्लॅ. ने एन ए, ने. प्लॅ, ने आणि ट साठी टी. त्यानंतर फिग, फी हा शब्द शोधायचा आहे तुम्ही मुलांना. या पद्धतीने शब्द बनवायला सांगा. फी, एफ आय आणि ग साठी वापरतो जी. फोनिक साऊंड मुलांना माहिती आहेतच, त्यामुळे मुलांना हे सहज वापरता येईल. त्यानंतर हट, ह बघा तुम्ही, एच यू वापरायचा आहे, एच यू आणि टी साठी ट. नेक्स्ट पोटॅटो, पो. आता ओचा साऊंड आहे यामध्ये, पो, पी ओ. त्यानंतर टॅ बघा, टॅ इथं आहे, टॅ, टी ए आणि टो, पुन्हा टो. तर टोसाठी पुन्हा ओचा साऊंड, टी ओ, टो. या पद्धतीने टो. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना स्पेलिंग बनवायला सुद्धा सांगू शकता आणि रीडिंग सुद्धा मुलांचं करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना फोनेटिकली वर्ड्स रीड करायला सांगू शकता आणि शिकवू शकता. म्हणून महत्त्वाचं आहे की मुलांना
फोनेटिकली रिडिंग कसं शिकवायचं. तर या दोन्ही पद्धतीने तुम्ही मुलांना फोनेटिकली रिडिंग शिकवू शकता. एकतर फक्त फोनिक्स साऊंड मुलांना शिकवणं आणि त्यानंतर डायरेक्टली फोनिक्स अप्लाय करून मुलांना रीड करायला लावणं, किंवा हे जी फोनेटिकल त्यांची फोनिक्स म्हणजे ओवेल्स कॉन्सोनंटसोबत जोडून जे काही तयार होतं त्याच्या थ्रू तुम्ही मोठे मोठे शब्दसुद्धा मुलांना वाचायला सांगू शकता, लिहायला सांगू शकता, शब्द बनवायला सांगू शकता. तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.